नमस्कार मंडळी, मी नीता खरे आणि तुम्ही बघताय आपलं चॅनल मी माझं आणि तुम्ही. मंडळी, आज बरेच दिवसांनी मी व्हिडिओ करतेय. मी गेले होते खरं तर गणेशपुरीला. गणेशपुरी म्हणजे माझं माहेर आहे तिथे. तर आता माझे आई बाबा नाही आहेत, त्यामुळे तसं माहेरचं आता काही तिथे राहिलंच नाही आहे. पण गणेशपुरीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आराध्य श्रद्धास्थान जे आहे ते म्हणजे स्वामी नित्यानंद स्वामींचा मठ आहे तिथे. तर त्या मठामध्ये मी नातू झालाय तुम्हाला तर माहिती आहे. तर नातवासाठी मी तिथे स्वामींना पेढे ठेवायला गेले होते. परवा गेले होते आणि स्वामींचं दर्शन घेतलं. नंतर स्वामींना प्रार्थना करून आले, नमस्कार करून आले. आणि येता येता फिरता फिरता मला एक रस्त्यावरती आमच्या तिथे अशा सगळ्या आदिवासी ज्या बायका आहेत तर त्या भाज्या घेऊन बसतात. आणि मला एकदम लहानपण आठवलं. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला तिथे त्यांनीच पेरलेली रताळी म्हणू नका, कलिंगड म्हणू नका, त्याच्यानंतर तुमची कंटोली जी आता केवढी महाग भाजी असते ती कंटोलीचे वाटे, घरी उगवलेला पालक, ताजी कोथिंबीर, मिरच्या, गावठी टोमॅटो, कितीतरी भाज्या आत्ता तिथे मला दिसल्या आणि मला एकदम लहानपणीची आठवण झाली. आणि मी खरं सांगू का, मी तर हावरटासारखी भाजी विकत घेतली. आम्ही लहान होतो तेव्हा मी 2 रुपयामध्ये कलिंगड घेऊन खाल्लेलं आहे अख्खं, फोड नव्हे. 2 रुपये कलिंगड, 5 रुपये किलो रताळी भरपूर. आणि रताळ्याची चव म्हणाल तर अगदी साखर इतकी गोड असायची. आजपर्यंत मी लग्न झाल्यानंतर मला तशी रताळी अजिबात कधी खायला मिळाली नाही. तर अशा रीतीनं त्या भाज्या, तुरीच्या शेंगा ओल्या, पावट्याच्या शेंगा, मी हे सगळं घेऊन आले जे माझ्या मुलाला अतिशय आवडतं. तो आता इथे नाहीये, तो माहेरी गेलाय सुनबाईच्या, पण आता तो उद्या येणार आहे. तर त्याच्यासाठी मी सगळ्या पालेभाज्या सगळं घेऊन आले. तर सांगायचं हे असं की पूर्वी कसं 2 रुपये मी म्हणते आता, तर आता मात्र त्या दरामध्ये तिथे काय भाजी उपलब्ध नाहीये. आता ज्या आदिवासी बायका आहेत किंवा जे तिथे शेती करतात छोटी, त्यांना कळून चुकलंय की बाजारभावामध्ये ह्याची किंमत नेमकी काय आहे, त्यांना समजायला लागलंय. म्हणून आता त्या अगदी महागच देतात. असो, प्रश्न तो नाहीये. आपण काळाबरोबर पुढे गेलं पाहिजे. पण माहेरच्या पाण्याची चव तिकडची खायला मिळेल ह्यानी मी त्या भाज्या आणल्या. आणि त्यातली एक सर्वात महत्वाची म्हणजे ही बघा, आज मी जी करणार आहे ती म्हणजे ही गवार. केवढी कोवळी आहे बघा, एवढी कोवळी गवार ही बघा. ही एक वाफ दिली तरी शिजेल इतकी सुंदर आहे भाजी. तर आज आम्ही दोघं आहोत घरामध्ये, तर म्हणून म्हटलं आज गवार बटाटा अशी परतून सुक्की भाजी करू. श्राद्ध पक्षामध्ये तर ह्या भाजीला तर खूप महत्व आहे. आपण गवार भोपळ्याची भाजी तर पाहिजे असते. आणि गवार ही हृदयासाठी अत्यंत औषधी आहे असं डॉक्टर म्हणतात. आणि त्या गवारीमध्ये हृदयासाठी आवश्यक असलेला गवारगम नावाचं औषध त्या गवारीपासून हार्टसाठीचं बनवलं जातं. तर ते सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर म्हणून ही औषधी अशी गवार आज आपण ह्याचीच भाजी करणार आहे. तर मी दोघांपुरती करणार आहे. आता मी ही गवार मोडून घेते. आपल्याकडे गवार मोडतात, चिरत नाहीत. तर आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊया. सिंधुदुर्गामध्ये हो, सिंधुदुर्गामध्ये तर ना ह्याला एक छान मजेशीर नाव आहे, माहितीये का? चिटक्या म्हणतात त्याला, चिटक्याची भाजी. गंमत वाटते ना ऐकायला असं, पण आता आम्हाला तिकडची सवय झाली आहे. पण ह्याची भाजी आता आज आपण करूया. मी आता मोडून घेते गवार आणि मग आपण स्वयंपाकघरात जाऊया भाजी करायला. आता आपण गवारीची भाजी करण्याकरता स्वयंपाक खोलीत आलोय. तर गवारची भाजी करण्याकरता प्रथमतः ही मोडून घेतलेली गवार, त्यानंतर ह्या गवारीच्या भाजीत मी एक छोटासा बटाटा चिरून घातलाय. हे बघा, अशा फोडी केल्यात, छोट्या फोडी केल्यात या फोडी. त्यानंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे ते म्हणजे तिखट. मी इवलासा ओवा घालणार आहे भाजीमध्ये, एकदम छान टेस्ट लागते. हा अर्धा चमचा गोडा मसाला घरी केलेला, मीठ, थोडासा गूळ, हे ओलं खोबरं, आपलं नेहमीचं फोडणीचं साहित्य. आणि कढईमध्ये आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता तेल तापलं की आपण फोडणी करूया भाजीची. आता आपण फोडणी करूया नेहमीप्रमाणे. थोडीशी मोहरी तडतडली छान
की घालूया थोडासा हिंग, पाव चमचा हळद, आणि हे झालं की हा जो चिमटीवर मी ओवा घेतलाय हा फोडणीत घालतीये. आणि आता याच्यावरती आपण निवडून घेतलेली गवार बटाटा आपण आता ही भाजी जरा परतून घेऊया. आणि तुम्हाला मी निवडता मोडताना दाखवली होती की ही इतकी कोवळी आहे की ही 2 वाफांवरती शिजणार आहे छान. त्याला आपण पाणी घालणार नाही आहोत, परतून सुक्की करणार आहोत. तर आता आपण कोवळी असल्यामुळे आता लगेचच आपण यात तिखट मीठ मी घालणार आहे. पहिलं म्हणजे मीठ, त्यानंतर गोडा मसाला, ते पाव चमचा तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला. मी मीडियम तिखट करते, खूप तिखट नको ही भाजी. त्यानंतर हा गुळाचा खडा आणि हे ओलं खोबरं सुद्धा मी घालते. पुन्हा आता एकदा ही परतून घ्यायची. आता ही भाजी कोवळी आहे म्हणून जर समजा ही थोडीशी जाडसर असती किंवा काय तर मी आधी ही वाफेवर शिजवून घेतली असती आणि मग मी तिखट मीठ घातलं असतं. आता याच्यावरती मी थोडासा पाण्याचा हबका मारणार आहे, जर असा. पुन्हा एकदा परतून घेणार. आणि आता या भाजीवरती मी झाकण ठेवून, झाकणावर मी आता जरा पाणी घालणार आहे. या पाण्याच्या वाफेवरती ती भाजी मंद गॅसवर शिजू द्यायची. 7-1 मिनिटं तरी हवी. आपण आता 5 ते 7 मिनिटांनंतर बघूया. आपण आता तिखट मीठ घालून भाजी 5 ते 7 मिनिटं आपण पाणी ताटावरती ठेवून शिजायला ठेवली ती. आता आपण बघूया कितपत झाली आपली भाजी ती. बघा, आपण फक्त पाण्याचा हबका मारला आणि पाण्याच्या वाफेवरती ती शिजवली. बघूया आपण आता शिजली आहे का. वा, व्यवस्थित झाली. गवार पण बघूया. वा, छान मऊ शिजली. आता ही आपली अगदी साधी सोपी गवार बटाटा भाजी खायला तयार आहे. मी गवारची भाजी केली की मी व्यक्तिशः ना मंडळी कोथिंबीर नाही घालत, कारण गवारीला एक छान चव असते त्याची वेगळी, म्हणून मी घालत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला बारीक चिरून. तर आता आपण ही खायला तयार आहे भाजी. प्लेटिंग करूया. तर अशी ही आपली आज भाजी तयार झालेली आहे. आज मी ही भाजी आणि याच्याबरोबर मी आता आम्हाला पोळ्या करणार आहे. पोळी पण छान लागते, आमटी भाताशी पण छान लागते. अगदी साधी सोपी गवारीची भाजी मी जशी केली आहे त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, नक्की छान. आज मी गवार बटाटा केली आहे, पण बटाट्याच्या ऐवजी जर गवारी बरोबर तुम्ही भोपळा, लाल भोपळा जर तुम्ही घालून भाजी केली तर ती आपली श्राद्धाची भाजी झाली. तर अशी भाजी तुम्ही करून बघा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतेय. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.